ऑलमोस्ट आता 5:30 झालेत, बट आज पूर्ण पावसाचंच वातावरण आहे. आज पूर्ण पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे पूर्ण लगेच अंधार झालेला आहे आणि बीच पण ऑलमोस्ट एम्प्टीच होत चाललेलं आहे. मी पण आता घरीच निघेन. बीचवरती आल्याचं एक गोष्ट मी सांगू शकतो की माझं फील्ड असं आहे की मी कंटिन्युअस डीप सीमध्ये असतो. सो माझं अट्रॅक्शन फॉर शोर इज सोलली बेस्ट की मला फॅमिलीजवळ यायचं आहे. बट बीचवरती जेव्हा पण मी येतो तेवढं छान वाटतं. बट एक डिफरन्स मी नोटीस करू शकतो की मला ॲक्च्युली इथे यायचं आहे, बट माझं पूर्ण काम तिकडे पाण्यात आहे. सो ती फिलिंग जी असते की आता मी या कंडिशनमध्ये बीचवरती आहे, बट समहाव इन फ्यू डेज मला परत तिकडे आत जायचं आहे घरातल्यांपासून लांब. ते खूप वेगळी फिलिंग असते. पण अगेन तीच लाईफ आहे. जोपर्यंत बीच भेटतंय एन्जॉय करा, बाकी बॅक टू द सी. मोबाईलमध्ये घ्यायला छोटंच हँडल करून दिलं मी. हां हां. कुठे जातोय आपण? गुहागर बीच. वातावरण एकदम मस्त आहे आता, पण अंधार पण झालाय, पाऊस येऊ शकतो. पण गार वातावरण आहे. सुंदरच आहे एकदम. आताच अंधार झालेला आहे, 4:30 वाजायचे. 4 वाजले, एक्झॅक्टली 4 वाजलेत आणि क्लायमेट पूर्ण चेंज झालेलं आहे. म्हणजे मगाशी थोडासा उजेड होतं, लगेच 5 मिनिटात पूर्ण अंधार झाला. बट बीच सुंदर आहे एकदम. ज्यांनी गुहागर ऑनलाईन वगैरे चेक केलेच असतील, दिसत असतील. चालू झाला पाऊस? हो, थोडा थोडा पाऊस चालू. रस्ते तर आता एक नंबर झालेत आता. पहिले सगळे छोटे रस्ते बट डांबरीवाले, बट ते मिस आउट होतात खूप. छोटे रस्ते, त्याच्यात आपली लालपरी यायची, असे छोटे छोटे रस्त्यातून खूप छान होतं. पण आता ऑब्विसली ट्रॅफिकसाठी वगैरे तुम्हाला पाहिजे. आणि इथे त्यांचं तलाव आहे बघ, तलावाची वाट लागली. हे मी ऑनलाईन बघितलं. हे बघ समोर बघ, दाभोळ 15 किलोमीटर, आरसोळी इकडं आणि चंडिका वगैरे आहे सगळं. इथं दुर्गा माता मंदिर. बीचवरच बसायचं. आपण तिकडेच गेलो होतो ना. पण जे आता 2 बीच झाले आहेत ते सोडून बघ हा दुसरं बघ, तरी. हा बघ, हा बीच. ही जागी तर नव्हतं आलो आपण. ह्या सेक्शन नव्हतं आलो. नाही, या साईडला नाही आलो. म्हटलं तर माझा बऱ्याच वेळा एरिया चुकलाय आपला. आपण समोर गेलाय का? हा, वारा बघ कसा येतोय.
फायनली गुहागरच्या बीचवरती आलो आहे. आता हा जो सेक्शन आहे तो दिसायला खूप स्मॉल एंट्री आहे, तो व्हिडिओमध्ये टाकलेलाच आहे मी. पण आल्यानंतर जी ग्रँड ओपनिंग जी फील होईल तुम्हाला, लॉंग क्लीन ब्रीच आहे. म्हणजे ऑलमोस्ट म्हणतात कोस्टल, कोकणमधला कोस्टल एरियामधला वन ऑफ द लॉंगेस्ट बीच आहे. सो खूप छान आहे. आज जरा मला पहिल्यांदा लाईफमध्ये वाटतं की तुम्ही जे आल्यापासून गर्दी वाटते मला. नॉर्मली खूप आयसोलेटेड असतो, पण खूप छान आहे. कोणाला आवडणार नाही की आता घरापासून मला आय थिंक फक्त 1.5 तास गेला, 1.5 तास बाय ड्राईव्ह. ते पण खूप निवांत आलेलो आणि फायनल बीचवरती आलो. हां, बाकी व्ह्यूज दिसलच. कितीही मी शिपवरती वर्क करतोय, बट बीच कामनेस देतं. इट्स लाईक गोईंग बॅक टू होम. घरच झालं ना शिप माझं. पायाजवळ येणारं पाणी. चल, ए मस्त येतं बघ. तो गाणं आहे ना, छै छप्पा छै छप्पा के छै समंदर में नहा के और भी नमकीन हो गई. हो हो हो. इमॅजिन इथं कोणाचं जर घर असेल तर संध्याकाळी 3-4 वाजता येणार, ज्याला फिशिंग करायचं फिशिंग करेल, और जस्ट इव्हिनिंग वॉक और मॉर्निंग वॉक. काय हेल्थ असेल आरवी? इव्हिनिंग वॉक, ज्याला असं ॲटमॉस्फिअर भेटतं. इव्हिनिंग वॉक अँड मॉर्निंग वॉक. कुठे आली इकडे?
स्टील किती पण तुम्ही बीचवरती येत आहे ना, एक काळजी घेतली पाहिजे की पाणी अनप्रेडिक्टेबल असतं. जे टाईड्स हाय टाईड्स वाटतात, मगाची पाणी थोड्यापर्यंतच होतं, आता पाणी एकदम बाहेरपर्यंत यायला लागलं आहे. सो तेवढं रिस्क असतंच. तर ह्या बीचची लेंथ एवढी आहे की मी एंडपर्यंत दाखवू पण शकत नाही. त्या साईडला एकदम माझे डॅड पण याच फील्डमध्ये, तर त्यांचे शिप्स या साईडला दाभोळ साईडला यायचे, तिकडं त्यांची जेटी वगैरे आहे. आणि या साईडला तर पूर्ण लॉंग आणि वाईट बीच म्हणू शकतो आपण. आणि चल कोकणातल्या ॲटलिस्ट लोकांचं ते तर म्हणू शकतो की त्यांनी क्लीनलीनेस खूप ठेवलेलं आहे. क्लीनलीनेस खूप इम्पॉर्टंट आहे आणि इथे लोकांनी ॲक्च्युली तेवढं तसं काय मेंटेन केलेलं आहे. बीचेस क्लीन आहेत, असंच कुठे बाटल्या बिटल्या काय पडलेल्या नाही आहेत, गाड्या पार्क करायला जागा आहेत. बाकी बघा कसं क्लिअरिटी दिसतंय. अरे 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 मग कसं वाटतंय? नो वर्ड्स. टू बी ऑनेस्ट, इथं जेव्हा पण यायचं आहे तुम्हाला टाईम घ्या आणि खरंच तुम्हाला खूप सुंदर वाटेल. आता मी तर खूप वेळ इथं येतो, बट स्टील जेव्हा पण येतो इट्स वर्थ इट. तुला कसं वाटतं? मला पण छान वाटतं. म्हणजे शांत समुद्राचा वेवचा आवाज, ते मन शांत होतं. खरंच शांत, छान आहे. आम्ही जेव्हा पण आलोय ना, तेव्हा कोणी नसतंच. आज दिसतंय भरपूर गर्दी, तर पूर्ण बीचवर आम्ही दोघंच असतो. ॲक्च्युली जेव्हा मी लास्ट टाईम आलेलो, काय होतं मोस्टली इथं जेव्हा तुम्ही आपलं वेळणेश्वर मंदिर आहे ना, ते मध्ये येत होतो आपण, ते शंकर, तर तिकडनं पहिल्याच टर्नवरती तुम्हाला आय थिंक तिथं पुढे गेल्यावर राईट टर्नला तुम्हाला जागा दिसेल एंट्रन्सला. जर ते मिस केलात आणि त्या पुढे गेलात थोडासा वेळ लागेल, बट त्या एरियातनं तुम्ही जेव्हा एंटर कराल बीचवरती, तुमची लिटरली गाडी पण एंटर होईल आणि तुम्हाला प्रॉपर व्ह्यू भेटेल. खूप कमी गर्दी असेल. जो मी दाखवलं या साईडला शिप्स वगैरे येतात, लोक काय जे लोकलाइट्स आहेत तिकडे येतात फिशिंगसाठी वगैरे. फिशिंग स्पॉट मस्त आहे तिथे. पण बीच आणि जो आपण म्हणतो ना कोकण, जसं तुम्ही जर गोवा साईडला जाल, ते पूर्ण दगडी पार्ट असतात, दगडांचे पार्ट असतात आणि थोडं काय म्हणतात त्याला आपण, खडकाळ पार्ट असतो काय ते, असं असतं ना ते. तर तो पार्ट भेटेल जिथे नारळ झाडं अशी येतील आणि पूर्ण दगडं आहेत आणि प्लस बीच पण आहे. सो तो व्ह्यू खूप छान आहे. पण इथे आता आम्ही इकडे फिरतो, लिटरली कोणी नाही. हा एरिया दिसतोय फुल आयसोलेटेड एरिया. सो इवन त्या पार्टला देखील तसंच आहे. तर तुम्ही जेव्हा याल तेव्हा तुम्हाला कळेलच. सो डू विजिट दिस प्लेस विथ फॅमिली, तुम्ही जास्त एन्जॉय करा. आपलं काय म्हणणं आहे मॅडम इथे? पूर्ण ढग आलेत रे आता, म्हणजे असं वाटतं की मोठा पाऊस येणार आहे.
ऑलमोस्ट आता 5:30 झालेत, बट आज पूर्ण पावसाळ्याचंच वातावरण आहे. आज पूर्ण पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे पूर्ण लगेच अंधार झालेला आणि बीच पण ऑलमोस्ट एम्प्टीच होत चाललेलं आहे. मी पण आता घरीच निघेन. बीचवरती आल्याचं एक गोष्ट मी सांगू शकतो की माझं फील्ड असं आहे की मी कंटिन्युअस डीप सीमध्ये असतो. सो माझं अट्रॅक्शन फॉर शोर इज सोलली बेस्ट की मला फॅमिलीजवळ यायचं आहे. बट बीचवरती जेव्हा पण मी येतो तेवढं छान वाटतं. बट एक डिफरन्स मी नोटीस करू शकतो की मला ॲक्च्युली इथे यायचं आहे, बट माझं पूर्ण काम तिकडे पाण्यात आहे. सो ती फिलिंग जी असते की आता मी या कंडिशनमध्ये बीचवरती आहे, बट समाव इन फ्यू डेज मला परत तिकडे आत जायचं आहे घरातल्यांपासून लांब. ते खूप वेगळी फिलिंग असते. पण अगेन तीच लाईफ आहे. जोपर्यंत बीच भेटते एन्जॉय करा, बाकी बॅक टू द सी. सो दॅट्स इट. बाय. कोकणात आलात तुम्ही तर इम्पॉर्टंट असतं मासे. मासे कसे वाटतात? कुठले मासे घ्यायचे? बघू ना कोणता अवेलेबल आहे. काय आहे आता हे आय थिंक त्यांचा लेक वगैरे होता असेल काहीतरी. सगळं मच्छी मार्केट आहे हे. आता छोटंसंच आहे, बट होलसेलचा रेट असतो. बघूया रेट काय आहेत आता. होलसेल वाटतं. हो मग डॉक आहे ना इथं. वजन हा ते अच्छा, वजन तर करायचं होतं. मस्त मग काय साईज एवढी आहे. या सुरमई मोठी नाही बघ कशी आहे बघ. हे केवढे साईज बघ बघ. पापलेट आहे ते. छोटं मार्केट आहे, बट फिश तर ताजे दिसतात सगळे. ते आम्हाला भाजायला परत. हे साईज नको. हो करा ना, वजन करा ना. ठीक आहे. झाले का ते?